मित्रांनो, 2026 हे वर्ष वेगवेगळ्या चित्रपटांचं, खरं तर मराठी चित्रपटांचं वर्ष आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ज्या चित्रपटाची चर्चा सुरू आहे गेली अनेक महिने, मराठी चित्रपटातलं पहिलं युनिव्हर्स अर्थात घबाडकुंड हा चित्रपट, त्या चित्रपटाची मी गणेश आचबल समीक्षा करतोय स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लहानपणापासून आपण वेगवेगळ्या कथा ऐकलेल्या असतात. खजिन्याचा शोध कोणाला तरी घ्यायचा असतो, गुप्तधन कुठेतरी साठवून ठेवलेलं असतं, मग त्या गुप्तधनाची राखण करणारा कोणीतरी नाग वगैरे असतो. आणि या कथा लहानपणापासून आपल्या मनावरती ठसलेल्या असतात. अशाच एका खजिन्याचा, खर तर घबाडाचा शोध ज्या चित्रपटातनं घेण्यात येतोय तो चित्रपट म्हणजे घबाडकुंड. रहस्यमय आणि हॉरर जॉनरचा चित्रपट असं या चित्रपटाबद्दल सांगता येईल. आणि मुख्य म्हणजे या चित्रपटातल्या घबाडाचा शोध घेण्यासाठी काही जण या विहिरीमध्ये उतरतात. अर्थात तो खजिना कोणाला मिळतो, ते घबाड कोणाला मिळतं का, ते घबाड तसंच सोडून जावं लागतं, हे काही मी इथे सांगणार नाहीये. कारण मग चित्रपटाची मजा जाईल. कुठल्याही प्रकारची त्यातली जी गोष्ट आहे ती मी उघड करणार नाहीये. ती बघण्यासाठी तुम्हाला ते घबाड कुंड, काय घबाड कोणाला देऊन जाणार आहे हे बघण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात व्हिजिट करावीच लागेल, तिथे जावंच लागेल. पण चित्रपटाच्या जमेच्या बाजूबद्दल नक्कीच बोलावंसं वाटतं की मुख्य म्हणजे या चित्रपटासाठी भव्य सेट उभारण्यात आलेला होता, याबद्दल मागे आपण बोललो होतो. आणि हा सेट इतका उत्तम आहे ना की जवळजवळ 30 फूट खोल विहीर ही बनवण्यात आलेली होती. त्यामुळे आर्ट डिरेक्शनचं आपण कौतुक सुरुवातीला करायलाच हवं. कारण अतिशय उत्तम पद्धतीने आर्ट डिरेक्शन झालेलं आहे की त्या विहिरीमध्ये ते सर्व कलाकार उतरतात आणि जे ऍक्शन सिक्वेन्स आहे, चित्रपटाची जी सुरुवात होते ना तीच एका मोठ्या ऍक्शन सिक्वेन्स मध्ये होते. तो भन्नाट असा झालेला आहे, कमाल असा झालेला ऍक्शन सिक्वेन्स. आणि त्यानंतर चित्रपटाचं कथानक हळूहळू उलगडायला लागतं. कुशल बद्रिका यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीची भूमिका केलेली आहे. शशांक शेंडे यामध्ये मांत्रिकाच्या भूमिकेत आहेत. त्यांचा लुक ऑलरेडी रिव्हील झालेला आहे आणि तो लुक बघून तुम्हाला कळेल की किती कमाल लुक केलेला आहे. या शशांक शेंडेंचा अभिनय सुद्धा उत्तम आहे, वेगळं सांगायला नकोच. बालकलाकार म्हणून सुद्धा एक आरोही नावाची मुलगी, तिने काम उत्तम केलेलं आहे. देवदत्त नागे या कलाकाराबद्दल बोलताना एक सांगावंसं वाटतं की या कलाकारांनी ऍक्शन सिक्वेन्स अतिशय उत्तम पद्धतीने साकारलेले आहेत. खंगरीची जी व्यक्तिरेखा तो साकारतोय ना, ती व्यक्तिरेखा अधिक उलगडता आली असती तर बरं झालं असतं. मुख्य म्हणजे देवदत्त नागे यांच्या वाट्याला जास्त स्क्रीन टाइम यायला हवा होता, हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण हा एक उत्तम अभिनेता आहे आणि खंगरीची व्यक्तिरेखा लेखनाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे फुलवता आली असती असं मला वाटतं. तुमचं मत यापेक्षा वेगळं असू शकतं. त्याचप्रमाणे मांत्रिकाबद्दल बोलून झालं, देवदत्त नागे यांच्याबद्दल बोलून झालं, आणि हो, संदीप पाठक यांना विसरून कसं चालेल. संदीप पाठक यांनी साकारलेल्या दिल्या तुम्ही अल्याड पल्याड चित्रपटामध्ये बघितलेला आहे. आणि अल्याड पल्याड मधला हाच दिल्या आता आपल्याला मराठीतल्या पहिल्या युनिव्हर्स मधून म्हणजे घबाडकुंड मधून आपल्या समोर आलेला आहे. आणि संदीप पाठक यांनी पूर्णपणे 100% न्याय आपल्या व्यक्तिरेखेला दिलेला आहे. प्राजक्ता हनमकर, वैष्णवी कल्याणकर यांच्या भूमिका आहेत, त्यांनी त्या योग्य प्रकारे केलेल्याच आहेत. पण हॉरर जो जॉनर आहे ना, हा चित्रपट बघताना मला तरी बाबा भीती वगैरे काही वाटली नाही. त्यामुळे हॉरर चित्रपट असताना ती भीती, ते भय निर्माण करण्यात हा कुठेतरी कमी पडलाय की काय असं वाटतं. पण मेकअप मात्र अतिशय उत्तम पद्धतीने केलेला आहे. रंगभूषा चांगली आहे, याचं कौतुक नक्कीच करावं असं वाटतं. पण हॉरर जर जॉनर असेल तर ते भय किंवा ती भीती ही उत्तम प्रकारे मांडता यायला हवी होती. तशी भीती मला हा चित्रपट बघताना अजिबात वाटलेली नाही. तुम्हाला काही वेगळा अनुभव निश्चितपणे येऊ शकतो. गाणं चित्रपटात जर अधिक प्रभावीपणे आलं असतं तर ते बरं झालं असतं. विशेष म्हणजे मंत्रतंत्रच्या संदर्भातले जे विधी आहेत त्याकरता जी मांडणी करण्यात येते ते या चित्रपटात प्रभावीपणे दाखवलेले आहेत. आणि काय असेल या चित्रपटात, म्हणजे मराठी चित्रपटातलं पहिलं युनिव्हर्स सुरू झालेलं आहे, पुढे काय घडणार आहे, किंवा या चित्रपटातनं काही सामाजिक संदेश शेवटी दिलेला आहे का, पण हे मी सांगणार नाही. त्याकरता तुम्हाला चित्रपट बघायला नक्की जावं लागेल. दिग्दर्शक प्रीतम पाटील, निर्माते डॉक्टर रसिक कदम यांचं कौतुक करायलाच हवं की एवढं मोठं शिवधनुष्य यांनी उचललेलं आहे. पण निश्चितपणे चित्रपट अधिक प्रभावी करता आला असता हे पण सांगावं असं वाटतं. कुठेतरी काहीतरी कमी पडतंय की काय असं वाटतं. पण असो, चित्रपटाचं कौतुक मात्र करायला हवं, कारण अतिशय मेहनतीने हा चित्रपट आपल्यापर्यंत आलेला आहे.